मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिवसेनेचे नेते मंगेश सातमकर यांच्यावरती आज सामनातून बरेचसे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि मृत व्यक्तीच्या नावे त्यांनी सदन निकाल लाटल्याचा हा मुख्य आरोप आहे। आपल्यासोबत रणजित चोगले आहेत ज्यांनी हे आरोप केलेत आणि आपल्याशी ते बातचीत करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की नेमके या आरोपामध्ये तथ्य काय आहेत, काय नेमके आरोप आहेत आणि किती वर्ष जुनं हे सगळं प्रकरण आहे आणि आत्ता का समोर आलं आहे? प्रथम जय महाराष्ट्र। हे 2015चं प्रकरण आहे आणि सगळे प्रकरण हे जे डॉक्युमेंट्स आहेत सगळे फोर्ज आहेत, 4G आहेत। पॅन कार्ड, आधार कार्डपासून, आधार कार्ड नाही बनलं याच्यामध्ये, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड आणि जे काही डॉक्युमेंट ॲफिडेविट वगैरे सगळं, आणि याच्या संदर्भात आपण CP ऑफिसपासून सगळ्यांना आपण त्याचे पत्रव्यवहार केलेले आहे। आता बाकी आता मी माझे डॉक्युमेंट्स मी पाठवलेले आहेत, बाकी आता तपास यंत्रणा आहे ते त्यांचं काम करतील। नक्कीच, पण तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे, म्हाडा अधिकारी म्हणा किंवा इतर ज्या सक्षम यंत्रणा आहेत त्यांना पत्रव्यवहार केला आहे आणि मंगेश सातमकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। कारवाईची मागणी तुम्ही का करताय? आता मी जर आता साधारण माणसांनी कोणी जर काय असं जर प्रकरण केलं तर साधारण माणसांनी केलं तर त्यांना तुम्ही सोडणार का? मग आता हे जे काय चुकीचं आहे ते चुकीचं आहे, मग त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ना। नक्की, एक व्यक्ती नसताना त्या व्यक्तीच्या ठिकाणी तुम्ही दुसरा व्यक्ती उभा करून ती सदन निकाल लाटलेली आहे, तर त्याला लाटले तर त्याच्या संदर्भात आता कायदा असेल तर काय सजा होईल, म्हणजे हे होईल, त्याच्यावर कारवाई होईल। आता एखाद्या साधारण कॉमन मॅननी समजा मी हा प्रकार केला असता तर मग काय कारवाई होणार नाही का? कॉमन माणसाला वेगळा कायदा आणि पद्धतीकरणाला वेगळा कायदा असं नाही होत ना। तुम्ही 70 लाखाची सदन निकाल लाटली असा आरोप केलेला आहे, कशा पद्धतीने ही सदन निकाल लाटण्यात आली, काही सविस्तर सांगाल का याबाबत? त्याच्यात सविस्तर आपण पत्र त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत। एक तिथे भास्कर गाडवे नामक व्यक्तीला उभं केलं आणि ते देवकर नामक व्यक्तीची ती रूम होती, त्या ठिकाणी भास्कर गाडवेला सगळं त्या नावाने त्यांनी पॅन कार्ड बनवलं, वोटिंग कार्ड बनवलं। वोटिंग कार्ड नंतर मग त्यांचं ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी जे हॉस्पिटलमधनं त्यांचा दाखला प्राप्त केला आणि नंतर याच्यात ना सेतू सुविधामधनं पण हे केलं। परंतु कसं होतं, शातीर किती तरी काहीतरी चूक करतो, त्यांनी चूक केली, त्यांची स्वास्थ्याने त्या सेतूला त्यांनी पत्र केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता। त्याच्यावर क्लिअर कट आहे, तपास यंत्रणेने तपास करावा। मी आता पुढे दिलेला तपास यंत्रणेने तपास करावा। नक्कीच, काय तुमची नेमकी मागणी काय आहे? काय नाही, तपास करावा, बाकी काय। यामध्ये एक महत्त्वाची जी माहिती समोर येते ती म्हणजे मंगेश सातमकर हे तुमचेच नातेवाईक आहे, हे खरं आहे का? आणि आता नातेवाईक म्हणून तुम्ही सोबत राहिला नाही तर त्यांचा जो भ्रष्टाचार आहे किंवा त्यांच्यावरचे जे आरोप आहेत ते तुम्ही जगासमोर आणलेत। मी प्रथम शिवसैनिक आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे। राजकारणामध्ये सगळेच राजकारणी नसतात। बाळासाहेबांचं हे होतं की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण, परंतु मी तर 100% समाजकार्य करण्याचे होते। आजूबाजूला तुम्ही परिसर पाहिलं तर श्री गणेश सेवा मंडळाचं आमचं हे इथे आम्ही एक काम करत असतो। त्याकरता राजकारण आणि हे नातं हे वेगळं आहे। जे काय आहे ते डॉक्युमेंट खरे आहेत, तुम्ही तपास यंत्रणेने तपास करावं, त्याचा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। सातमकर म्हणतात की माझी नाहक बदनामी झाली, मी वकिलांचा सल्ला घेणार आणि नोटीस पाठवणार, कायद्याची करावा ना, मी तयार आहे ना। माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि तपास यंत्रणा सगळे डॉक्युमेंट्स गेलेले आहेत, नक्कीच करावा। नक्कीच, पण दोन्ही शिवसेनेचे नेते आमने सामने आले असं म्हणावं। शिवसेना फुटीनंतर मी नेता नाही आहे, मी अगदी छोटा कार्यकर्ता आहे, अगदी एकदम छोटा तळागाळाला आणि आम्ही बाळासाहेब आम्ही किती नेते आले तर आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, आम्ही काय त्यांचे एवढे मोठे नेते नाही आहोत। तपास यंत्रणेत नंतर तपास करावा बस। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर रणजित चोगले यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि नेमका आता तपास कशा पद्धतीनं होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।